मकर संक्रांती. संक्रांती देवी यावेळेस तिचं वाहन कोणतं आहे, ती कशावर बसून आलेली आहे, ते कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे, तिनं कोणता टिळा लावलेला आहे, ती वयाने कोणती आहे, वासाकरता कोणते तिने फूल घेतलेले आहे, अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि संक्रांती देवीने हे परिधान केलेल्या वस्तू, त्याचबरोबर संक्रांती देवीनं जे संक्रांती देवीचं फल आहे, त्याचबरोबर पर्वकाळामध्ये म्हणजे दान कोणत्या गोष्टी करायच्या, किंक्रांत कधी आहे, किंक्रांतीचाही माझा व्हिडिओ आहे, तो अवश्य पहा. तर अशा प्रकारे आपण ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्री शके 1947ची मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण पक्ष एकादशी रोजी दुपारी 3:06 वाजता सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश केला की त्यास मकर संक्रांत असे म्हणतात. तर संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तो बुधवारी दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सुरू होईल आणि ते सूर्यास्तापर्यंत असेल. सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीचे जे वाहन आहे ते वाहन वाघ आहे आणि उपवाहन आहे ते घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. पिवळे वस्त्र तिने परिधान केल्यामुळे आपण संक्रांतीला व्यवसायाला जाताना पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करू नयेत. पिवळ्या रंगाच्या साड्या, पिवळ्या रंगाची बांगड्या हे आपण परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर काही स्त्रियांचं म्हणणं आहे की पिवळ्या रंगाचे दागिने असतात सोन्याचे, मग ते दागिने का तर साड्या बांगड्या ह्याचा विषय वेगळा आहे आणि सोनं हा एक वेगळाच विषय आहे. तो सुवर्ण अलंकार आहेत आणि ते अलंकार आपण परिधान करायचे आहेत. ते पिवळे म्हणून त्याला परिधान न करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे पिवळे दागिने आपण परिधान करायचे आहेत. जे कोणी संक्रांतीला काळे कपडे परिधान करणार आहेत, हलव्याचे दागिने असतात पांढरे, ते परिधान करायचे आहेत. त्याबरोबर तुम्ही दागिनेसुद्धा परिधान केले तर चालतील. त्याबरोबर लाखीच्या बांगड्या परिधान केल्या तर चालतील. अशा प्रकारे आपण हे तिने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही. तिनं केशराचा टिळा लावलेला आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे आपण केशराचा टिळा त्यावेळेस लावायचा नाही. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरता तिने जाईचे फूल घेतलेले आहे. जाईचे फूलसुद्धा आपण त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी वापरायचे नाही, कोणत्याही देवतेला व्हायचे नाही. तिने पायस भक्षण केलेले आहे. पायस म्हणजे खीर तिने भक्षण केलेले आहे, त्यामुळं आपण खीर स्वयंपाकात करायची नाही. तिची सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत, त्यामुळे यावेळेस मोतीसुद्धा तुम्ही धारण करू नका. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदयास मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना पूर्वेकडे जिथून संक्रांती येते तिथे फलप्राप्ती होत असते आणि ज्या दिशेला ती जात आहे तिकडं नुकसान होत असतं. म्हणून संक्रांतीचे जे फळ आहे, ती तिने जे वस्त्र परिधान केले आहेत त्या वस्तू, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आली आहे तिथून जनतेला सुख प्राप्त होईल. म्हणजे पूर्वेकडून ती आलेली आहे, त्यामुळे तिकडे शुभ फल लोकांना मिळेल आणि पश्चिमेकडे जात आहे तर तिकडं अशुभ फल प्राप्ती होईल. त्यामुळे पश्चिमेकडच्या लोकांनी सावध राहायचं आहे.
तर त्याचा जो पर्व काळात आपण जे दान करणार आहे ते दान काय करायचं आहे, तर दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. मकर संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाचं दान, स्नान आणि दान ह्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्नान आपण मकर संक्रांतीला शक्य झाल्यास नदीवर स्नान करायचं आहे, संगमावर स्नान करायचं आहे, त्रिवेणी संगमावर स्नान करायचं आहे. आणि अगदीच काय नाही झालं तर तुम्ही घरी जे स्नान कराल त्या स्नानामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे, आणि तीळ टाकून आपण सप्तनद्यांचं जे आपला मंत्र आहे तो म्हणायचा आहे. गंगेच, यमुनेच, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती ह्या नद्यांची नावं घ्यायची आहेत. ह्या नद्यांचं जल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये येईल, किंवा आपल्याकडे जर गंगेचं पाणी असेल तर एक थेंब गंगेचं पाणी आपण आपल्या याच्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून आंघोळ केल्यास उत्तम. सूर्याला सकाळी उठल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवता ही मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्यदेवता ही आपल्याला एकमेव दिसणारी देवता आहे, त्यामुळे सूर्याला महत्त्वाचा अर्घ्य देऊन मग आपण संक्रांतीची पूजा अर्चा करायची आहे आणि मग आपण व्यवसायाला जायचं आहे. तर आपण दान कोणतं करायचं आहे, तर नवे भांडे, कोणत्याही धातूचं भांडं असू द्या ते आपण दान करायचं आहे. गाईला घास द्यायचा आहे, गाईला घोघास द्या, किंवा तुम्ही नैवेद्य केला तर तो नैवेद्य द्या. अन्नदान करायचं आहे. तिळपात्र आणि गूळ आपण दान करायचं आहे. तीळ जास्तीत जास्त लोकांना आपण दान करायचं, तिळगुळ म्हणूनच दिलं जातं. तीळ आणि गूळ हे दान करायचं आहे. सोने दान करायचं आहे, सुवर्ण दान करायचं आहे. ज्याच्याकडं आहे त्यांनी सुवर्ण दान करा. मोठ्या मोठ्या ज्या देवस्थान आहेत त्याला दान करा. त्याचबरोबर मोठे मोठे आश्रम आहेत, अनाथ आश्रम, बालक आश्रम, याला तुम्ही दान करा. भूमी दान करायचे, ज्याच्याकडे शेती वगैरे आहेत त्यांनी, ह्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत ज्या चांगल्या काम करत असतात त्यांना आपण भूमी दान करायचे. गाई दान करायचं आहे. गाई, ज्या गरीब ब्राह्मणाला गाई दान करा, किंवा गरीब शेतकऱ्याला गाई दान करा. आणि त्याबरोबर त्याला गाईचा घाससुद्धा जो आपल्याकडून शक्य होईल ते वैरण वगैरे कडबा हे आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. वस्त्रदान करायचे आहेत. वस्त्रदान करा. वस्त्रदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. या थंडीमध्ये आपण संक्रांतीच्या पिरियडमध्ये ही थंडी असते, आणि या थंडीमध्ये आपण कंबल, शाल, हे पांघरायच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोरगरिबाला दान केल्यास उत्तम. त्याचबरोबर घोडा दान करायचा. घोडा दान तुम्हाला शक्य असल्यास करा. लहान पिल्लू जर कोणाला याचा सांग कोणाला दिलं तर त्याला उत्पन्न हळूहळू परत चालू होईल, त्यामुळे घोडा दान करा. इत्यादी यथाशक्ती आपण दान करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे दान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला एक म्हणजे माझा चॅनलचा एक शोकांतिका सांगायचे, माझा दान हा एक व्हिडिओ इतका मस्त मी केलेला जुना व्हिडिओ आहे, तो मात्र काही चालला नाही. तर तो एकदा माझे आव्हान म्हणून तुम्ही ऐका, आणि एकदा ते दान हा माझा व्हिडिओ अवश्य पहा. त्यामध्ये पात्र बघून दान कसं करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. संक्रांतीला करीदिन म्हणजे किंक्रांत असते. ती किंक्रांत 15 तारखेला आहे, 15 जानेवारीला. किंक्रांतीचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे, भोगीचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे. भोगी किंक्रांत हे व्हिडिओ अवश्य पहा, त्यामध्ये त्याची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. किंक्रांतीचा फक्त माझाच व्हिडिओ आहे असं मला वाटतं, बाकी बऱ्याच लोकांनी कुणी किंक्रांतीवर व्हिडिओ केलेले नाहीत, तर त्या किंक्रांतीचा व्हिडिओ माझा अवश्य पहा. संक्रांतीला आता वर्ज करायची जी कामं आहेत, आपण कोणते काम करायचं नाही. आता दात घासणे, एक दिवस दात नाही घासले तर काय फरक पडत नाही. संक्रांतीला आपण दात घासू नका. कठोर बोलणेसुद्धा आपण टाळावे. भांडणे करू नयेत. वृक्ष गवत तोडणे, वृक्ष गवत त्या दिवशी तोडू नका. गाय म्हशीची धार काढणे, गाय म्हशीचं दूध आहे त्या वासरांना पिल्लांना द्या एक दिवस. आणि कामविषयक सेवन ही कामे आपण संक्रांतीला करू नयेत. तर अशा प्रकारे ही संक्रांतीची शुभफले, अशुभ फले, दान, किंक्रात, वर्जकर्म हे इत्यादी आहे. आता जन्मनक्षत्रावरून संक्रांतीचे शुभफल कोणते? आत्तापर्यंत सगळं तुम्ही राशीनुसार शुभफल पाहत आला आहे, पण तुमचे जन्मनक्षत्र एक असतं आणि त्या जन्मनक्षत्रावरून तुम्हाला कोणतं फळ मिळणार आहे, कोणती शुभफलं मिळणार आहेत ह्या वर्षी,
त्याचं हे तुम्हाला सांगणार आहे. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्रावर जे जन्मलेले आहेत त्यांना प्रवास करण्याची संधी मिळेल. मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारा या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलांना म्हणजे लोकांना भोगाचा फायदा होईल. आणि पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती यांना व्यथा हे शुभफल प्राप्त होईल, व्यथा होईल. त्याचबरोबर वस्त्रलाभ अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जन्मलेल्या लोकांना वस्त्रलाभ होईल. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्यांना द्रव्यनाश होईल. आणि मघा, पूर्व फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रावर जन्मलेला विपुल धनप्राप्ती होईल. तर अशा प्रकारे हे शुभफल आहे. आणि अशा प्रकारे या संक्रांतीला आपण हे शुभफल आलेलं आहे. ह्या शुभफलाच्या दिवशी आपण म्हणजे त्याचे जे काही सांगितलेले फायदे आहेत त्या फायद्यानुसार आपण पुढील कर्म करत राहावीत. ज्यांना सांगितलेला प्रवास आहे त्यांनी प्रवासाचा योग आलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रवास करायला काही हरकत नाही. ते शुभफल मानून आपण प्रवास करायचा आहे. द्रव्यनाश म्हणून सांगितलेला आहे, त्यामुळं विनाकारण आपण द्रव्याच्या मोठ्या मोठ्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यासुद्धा करताना विचार करून करा. त्याचबरोबर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या भविष्य सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करावे आणि जास्तीत जास्त आपला हा फायदा करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे हे संक्रांतीला ह्या 2026 संक्रांतीला ह्या गोष्टींचा फायदा होईल. ज्या फायद्याचा आपण फायदा होईल ते फायदा करून घ्यायचा आहे. ज्यांना नुकसान होणार आहे त्यांनी सावध राहायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या संक्रांतीला दान आणि स्नान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दान काय करायचं ते मी सांगितलेलंच आहे. माझा दानाचा एक जुना व्हिडिओ आहे, तोसुद्धा सगळ्यांनी अवश्य पहा. त्यामुळं अशा प्रकारे आपण ह्या संक्रांतीचं फलित प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण सगळ्यांनी हे सांगितलेलं लोकांना सांगितलेलं जे आहे ते त्यांनी त्याचं अनुकरण करायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.